हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एका जबरदस्त ट्विस्टमध्ये. मित्रांनो, आता या भागामध्ये आनंदीला प्रांजलने खूप मोठी शिक्षा दिली आहे आणि आता त्या शिक्षेमुळे प्रांजलला काय काय सहन करावं लागणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच आहे की प्रांजलने आता आनंदीला एक शिक्षा दिली आहे आणि त्या शिक्षेमुळे आनंदीला असं वाटत असतं की ही जर मी शिक्षा भोगली तर मला सगळे मुलं माफ करतील. आणि खरं तर याच गोष्टीमुळे आनंदीने ही शिक्षा भोगायला तयार झाली आहे. तर त्यावेळी आता इथे ज्यावेळी आनंदीला दिवा हातात धरायला लावला होता त्यावेळी माई आणि बापूंना खूप त्रास झाला. माई आणि बापू सारखं सांगत होते की प्रांजल, हे सगळं तिला करायला नको लावूस, अरे तू तुझ्या आईचा तरी विचार कर. तर त्यावेळी आता इथे प्रांजल जो आहे तो बोलतो की हिने आम्हाला दुखावलं आहे, हिने माझ्या दादाला दुखवलं आहे आणि त्याची शिक्षा तर हिला झालीच पाहिजे आणि हिला जर शिक्षा झाली तरच आम्ही माफ करणार आहोत बरं का. तर त्यावेळी आता इकडे छायामावशीला आनंदीची काळजी वाटत असते, म्हणूनच छायामावशी सारखा आरतीला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याचनंतर आता इकडे आरतीचा फोन काही लागत नसतो आणि इकडे मिताली, प्रांजल, विद्याधर या सगळ्यांना तर खूप मज्जा येत असते. हे सगळेजण ही फेस एन्जॉय करत असतात. पण आनंदी मात्र एकच गोष्ट म्हणत असते की देवा, माझ्याकडनं चूक झाली, मला माफ कर. असं सगळं म्हणत असताना आनंदी जी आहे तिच्या डोळ्यात अश्रू देखील आलेले असतात, कारण तो दिवा खूप तापलेला आहे आणि तिच्या हाताला खूप चटका बसत असतो. तरी देखील आनंदी हे सगळं मुलांसाठी करायला तयार झालेले असते. माई आणि बापूंना मात्र मनात खूप त्रास होत असतो, पण प्रांजलच्या वागण्यावरून त्यांना गप्प बसावं लागतं, कारण प्रांजलने तर त्यांना धमकी दिली होती की जर तुम्ही सगळेजण पुढे आलात आणि तिच्या हातनं हा दिवा काढला तर मी तुम्हा कोणालाच माफ करणार नाही. तर त्यावेळी आता माई आणि बापूंच्या हातात काहीच राहत नाही. इकडे आता युगंधर जो आहे तो पृथ्वीवरती चिडलेला असतो, कारण फॅक्टरीमध्ये जे काही घडलं आहे ना ते सगळं पाहून युगंधरला पृथ्वीचा खूप राग आलेला असतो आणि त्यांनी शिर्केला फोन करून हे सगळं विचारलेलं असतं. त्यावेळी शिर्केनेही इथे मालक साहेबांना सांगितलं आहे की हो, पृथ्वीनेच हे सगळं काही करायला सांगितलं होतं, पण मालक साहेब आम्हीही पृथ्वीला थांबवू शकलो नाही. त्यावेळी आता मालक साहेब जे आहेत ते बोलतात की ठीक आहे शिर्के, मी बघतो आता काय करायचं आणि काय नाही. पृथ्वीला एवढंसुद्धा समजत नाही की घर आणि ऑफिस हे दोन्ही वेगवेगळं ठेवलं पाहिजे, पण आता मीच पृथ्वीला सांगायला हवं की या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करायला शिक म्हणून. तर आता मालक साहेब जे आहेत ते पृथ्वीवर प्रचंड चिडलेले आहेत आणि रागारागात ते घरी जायला निघालेले असतात. इकडे मालक साहेबांना जराही वाटलं नव्हतं की आनंदीला असं काही करावं लागेल, आनंदीला मुलांमुळे असं काही भोगावं लागेल. तर मालक साहेब जे आहेत ते खूप रागात असतात आणि आता ते घरी पोहोचलेले असतात. तावा ते घरामध्ये येतात आणि घरामध्ये आल्यानंतर पृथ्वी असा आवाज देऊ लागतात, पण पृथ्वी कुठेही इथे मालक साहेबांना दिसत नाही. त्यावेळी मालक साहेब जरा पुढे जातात. पुढे गेल्यानंतर मालक साहेबांना इथे माई, बापू, शिल्पाताई, प्रांजल सगळेजण एका ठिकाणी दिसतात आणि आनंदी पाठीमागच्या साईडनी दिसत असते. पण मालक साहेबांना हे दिसत नाही आहे की आनंदीच्या हातामध्ये दिवा आहे. तर मालक साहेब पुढे जाऊन पृथ्वीला आवाज देऊ लागतात, पण मात्र आता पुढे गेल्यानंतर इथे मालक साहेबांना आनंदी दिसते. आनंदीच्या हातामध्ये तो दिवा आहे हे देखील दिसतं. तर मालक साहेब आता आनंदीला बोलतात की आनंदी, हे सगळं काय आहे, काय चाललंय माई बापू इथे. त्यावेळी आता युगंधर जो आहे तो लगेचच आनंदीच्या जवळ जातो आणि तो जळता दिवा जो आहे तो आनंदीच्या हातातून बाजूला काढून दुसरीकडे ठेवतो. त्यावेळी आनंदी जी आहे ती मालक साहेबांना म्हणते की मालक साहेब, तुम्ही हे काय केलं, तुम्ही का हात लावला त्या दिवेला. तर त्यावेळी आता आनंदीला मालक साहेब खूप ओरडतात, बोलतात की काय चाललंय तुझं, हे सगळं करायची काय गरज आहे तुला, कोणी सांगितलं हे सगळं करायला तुला. त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती मालक साहेबांना काहीही सांगत नाही, पण तेवढ्यातच आता इथे मालक साहेबांना माई आणि बापूंकडून कळतं की हे सगळं प्रांजलने तिच्याकडनं करून घेतलं आहे. त्यावेळी आता मालक साहेब प्रांजलकडे खूप रागाने पाहतात आणि लगेचच त्याची कॉलर वगैरे पकडतात आणि बोलतात की तुझी हिंमत कशी झाली आनंदीसोबत असं वागण्याची, ती एक स्त्री आहे, स्त्रीचा नेहमी आदर करावा असंच मी मुलांना शिकवलं आहे, पण तुला तर काही एवढी
काही समज देखील नाही आहे, असं आता युगंधर इथे प्रांजलला म्हणतो. तर आता प्रांजल जो आहे तो खूप रागात व इथे युगंधरकडे पाहत असतो. त्यावेळी आता युगंधरने त्याला चेतना दिली आहे की इथून पुढे आनंदीच्या वाटेत असं काहीही अडथळा वगैरे आणायचं नाही, तिच्यासोबत असं वागण्याची पुन्हा हिंमतही करायची नाही, समजलं तुला. त्यावेळी आता इथे हा प्रांजल जो आहे तो गप्प उभा असतो. तर त्याचनंतर आता इकडे मालक साहेब जे आहेत ते आनंदीवरती चिडतात. आनंदीला म्हणतात की हे सगळं करायची काहीच गरज नव्हती आनंदी, तू जराही विचार करत नाही काही वागण्याआधी, चल इथे येऊन बस, असं म्हणत आता युगंधरने आनंदीचा हात पकडलेला आहे आणि आनंदीला सोफ्यावरती आणून बसवलेला आहे. त्यावेळी आता छायामावशीला सांगून युगंधरने इथे पट्टी वगैरे करण्यासाठी तिला सोफ्यावर बसवलेला आहे. त्यावेळी आता युगंधर जो आहे तो आनंदीला म्हणत असतो की काय गरज होती हे सगळं करण्याची, सतत काही ना काही करायचं असतं. हे बघ, हे असं वागण्याने ना स्वतःला त्रास होतो, हे लक्षात येत नाही आहे का तुझ्या. त्यावेळी आनंदी जी आहे ती बोलते की मालक साहेब, ते काय आहे ना, मुलं मला माफ करणार होती आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. मुलांची माफी मागून मला खूप बरं वाटणार होतं, माझ्यामुळे मुलं खूप दुखावली गेली आहेत आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. तर त्यावेळी आता आनंदी जी आहे ती मालक साहेबांना एवढंच बोलते आणि त्यानंतर ते पट्टी करताना आनंदीला खूप त्रास होत असतो, तरी देखील आनंदी गप्प बसलेली असते. तर त्यावेळी आता जेव्हा युगंधर जो आहे तो आनंदीला काळजीपोटी पट्टी करत असतो, त्यावेळी शिल्पाला खूप राग येतो. शिल्पा बोलते की काहीही झालं तरी हा तिच्यावरती रात्रीच किती चिडला होता आणि तिला शिक्षाही दिली होती की तू किचनमधून बाहेर पडणार नाही, आणि मग हा अशी तिची काळजी का करतोय, सतत काही ना काही झाल्यानंतर हा हिची काळजी करत असतो आणि हेच शिल्पाला नको असतं. पण तरी देखील हा युगंधर या आनंदीला असा जपतो का, हिची काळजी करतो का, हा प्रश्न आता इथे शिल्पाला पडलेला असतो. तर त्याचनंतर आता पृथ्वी जो आहे तो देखील तिथेच आहे आणि युगंधरला अशी पट्टी करताना पाहून त्याला ना खरं तर राग येत असतो, पण त्याच्या लक्षात येतं की कधी काळी अशी पट्टी माझे बाबा माझ्या आईलाच करायचे आणि त्यावेळी कुठेतरी आता पृथ्वीला हे जाणवतं की खरंच बाबांनाही त्यांच्या आयुष्यात कोणाची तरी गरज भासत असेल का. हा विचार आता पृथ्वीच्या मनात येताच पृथ्वी आता या विषयावरती खूप विचार करू लागतो आणि तसाच विचार करत तो बाहेर जातो. खरं तर तो यावेळी बाबांना आणि ना आनंदीलाही काही बोलला ना त्याच्या बाबांनाही काही बोलला. तर त्यावेळी तो तसाच त्या विचारांमध्ये बाहेर निघून जातो. पण त्यावेळी ज्यावेळी आता इथे आबा आलेले असतात आणि आबा पृथ्वीला अशा विचारांमध्ये जाताना पाहतात आणि आबांनीही पाहिलेलं असतं की मालक साहेबांनी कशा पद्धतीने आनंदीच्या हाताला पट्टी वगैरे केलेलं आहे, लांबूनच त्यांनी हे सगळं पाहिलेलं असतं. त्यावेळी आता आबा जे आहे ते पृथ्वीकडे जातात आणि पृथ्वीकडे गेल्यानंतर आता इथे आबा जे आहे ते पृथ्वीला म्हणतात की छोटे मालक, मला माहीत आहे तुमची आणि आमची बराबरी होऊ शकत नाही, पण एक मनात आलेली गोष्ट बोलू का. त्यावेळी आता पृथ्वी जो आहे तो बोलतं की ठीक आहे आबा बोला ना, तसं काही नाही आहे, तुम्ही असं बोलत जाऊ नका. त्यावेळी आता आबा जे आहेत ते बोलतात की ते काय आहे ना, मी तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले आहेत, मी म्हणून सांगतोय. त्यावेळी आता पृथ्वी जो आहे तो आबांचं बोलणं ऐकत असतो. आबा जे आहे ते पृथ्वीला म्हणतात, मालक साहेबांनी जरी समाजासाठी हे लग्न केलं असलं तरीही मला असं वाटतं की तुम्ही एकदा तरी मालक साहेबांचा बाप म्हणून विचार करायला हवा. म्हणजे मालक साहेबांना किती दिवसांपासून, समिधाताई गेल्यापासून मालक साहेब एकटे राहत आहेत आणि मला सांगा कोणता व्यक्ती असा एकटा असल्यानंतर त्याला माणसाची उणीव भासत नाही. त्यांना समिधाताईच्या जाण्याची किती कमतरता भासत असेल, या गोष्टीचा कधी विचार केलाय तुम्ही. जसं आज तुम्ही विचार करताय की खरंच आई गेल्यापासून बाबा एकटे पडले आहेत का, बाबांना खरंच कोणाची तरी गरज भासत असेल का, हा विचार जसा तुमच्या मनात आलाय तसाच विचार तुम्ही करायला हवा, असं आता आबा इथे पृथ्वीला सांगतात. मला माहीत आहे मालक साहेब आणि आनंदीमध्ये असं कुठलंच नातं नाही आहे, पण फक्त माणुसकीचं नातं असू शकतं ना. पण जर माणुसकीच्या नात्यापेक्षाही तुमच्यापेक्षा हे असं तुमचा गर्व महत्त्वाचा असला तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. हे पहा, निदान तुम्ही आता तरी त्यांचा विचार करायला हवा. तर त्यावेळी आता आबा जे आहे ते पृथ्वीला सांगतात की पृथ्वी बाळा, या सगळ्या गोष्टींचा तू विचार कर, कारण तू मोठा आहेस. हे बघा, मी माझी मुलगी आनंदी आहे म्हणूनच हे बोलत नाही आहे, तर माझ्या आनंदीच्या जागी कुठलीही मुलगी असती तर मी हेच सांगितलं असतं. त्यामुळे
हे नातं टिकवण्याचा प्रयत्न करा. तर त्याचनंतर आता इकडे आबा जे आहे ते पृथ्वीला सांगतात की एकदा तरी विचार करा. त्यावेळी आबा तिथून निघून जातात आणि इकडे पृथ्वीही आता त्याच विचारात असतो की खरंच आबा जे काही सांगत होते ते खरं असेल काय? खरंच बाबांना त्यांच्या आयुष्यामध्ये कोणाची तरी गरज असेल? तर आता इकडे पृथ्वी तसाच विचार करत करत घरामध्ये येतो. घरामध्ये आल्यानंतर समोर समिताच्या फोटोसमोर जातो. आईचा फोटो पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि आता आईच्या फोटोकडे पाहून पृथ्वी जो आहे तो बोलू लागतो की आई, आत्तापर्यंत कधी आम्ही या गोष्टीचा विचारच केला नाही गं. आज बाबा एकटे आहेत आणि एवढ्या वर्षांपासून तू गेल्यापासून ते एकटे राहतात, पण कधीही आमच्या डोक्यात असं काही विचार आला नाही. पण खरंच बाबांना कोणाची तरी गरज असेल का? त्यांना कोणाच्या तरी आधाराची, कोणाच्या तरी मायेची, कोणाच्या तरी सोबतीची गरज असेल काय? आम्ही या गोष्टीचा कधीच विचार केला नाही. पृथ्वी म्हणतो ते काहीही असो, पण आई, मला तुझ्या जागी कोणालाही पाहावंसंच वाटत नाही गं. मी कधीही तुझ्या जागी कुठल्या बाईला इमॅजिनच केलं नाही आणि त्या बाईने बाबासोबत राहावं असं मला कधीच वाटलं नाही. हे सगळं करायला ना माझं मन अजिबातच मानत नाही. तर आता इकडे युगंधरने आनंदीला मलमपट्टी वगैरे तर लावून दिलेलीच असते, त्यामुळे आनंदीला खूप बरं वाटत असतं. पण आता एवढं सगळं घडूनसुद्धा मालक साहेबांनी मला माफ करून ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझ्या हाताला हे मलम वगैरे लावून दिलं. त्या सगळ्यामुळे आनंदी खुश असते. आनंदी बोलते की आता या सगळ्यामुळे मालक साहेबांना एकदा थँक्यू तर म्हणायलाच हवं. असं म्हणण्यासाठी आता आनंदी जी आहे ती मालक साहेबांकडे येते आणि मालक साहेबांकडे आल्यानंतर आनंदी त्यांना थँक्यू म्हणते. त्यावेळी आता मालक साहेब आनंदीला बोलतात की आनंदी, खरं तर हे सगळं करायची तुला गरजच नव्हती. जिथे काही गरज नसते तिथे काहीतरी करायला जातेस आणि बघ स्वतःला किती त्रास करून घेतलाय तो. आनंदीला आता युगंधर जो आहे तो खूप काही बोलू लागतो, त्याच्यावर ओरडू लागतो. त्या सगळ्यातनं आनंदीला मालक साहेबांचं प्रेम दिसत असतं. मालक साहेबांना माझी किती काळजी आहे हे सगळं आता आनंदीला त्या सगळ्यातून दिसून येत असतं. पण तरी देखील आनंदी गप्प असते. आनंदी बोलते की माझ्याकडनं चूक झाली मालक साहेब, मला माफ करा, इथून पुढे असं नाही करणार. त्यावेळी आता मालक साहेब जे आहेत ते आनंदीला बोलतात की हे बघ आनंदी, मुलं तुला काहीही सांगतील कारण मुलं तुझा तिरस्कार करतात आणि तू ते सांगतील आणि त्यांचं ऐकायचं असं कधीही करू नकोस. हे जर आता पुन्हा एकदा झालं तर मी तुला कधीही माफ करणार नाही, असं मालक साहेब जे आहेत ते आनंदीला म्हणत असतात. ज्यावेळी आता आनंदी आणि मालक साहेब दोघेजण बोलत असतात त्याचवेळी आता ही शिल्पा जी आहे ती त्यांनाच पाहण्यासाठी आलेली असते. तिला पाहायचं असतं की हा युगंधर जो आहे तो तिच्यावर ओरडतो की काय. तर त्यावेळी आता इथे मालक साहेब तिला समजावून सांगत असतो. हे पाहून इथे शिल्पाला खूप राग येतो. शिल्पा बोलते की नेहमी सतत मी ह्या दोघांना भडकवण्याचा प्रयत्न करते, पण हा युगंधर हिची काळजीच करतो. तर त्यावेळी ती म्हणते जर याने समाजासाठी हे लग्न केलं आहे तर मग हा हिची काळजी करतो, घरात हिला काय हवंय काय नकोय, हिला कशाने त्रास होतोय हे सगळं काही पाहतो, मग हे सगळं याने कशाला पाहायचं असा विचार करत आता इथे खूप राग येत असतो या शिल्पाला युगंधरचा. शिल्पा म्हणते की आता काहीही झालं तरी या आनंदीला आणखीन धडा शिकवायलाच हवा, जेणेकरून ही पुन्हा माझ्या मुलांच्या आणि युगंधरच्या मध्ये येणार नाही.